मित्रमैत्रिणींनो, अस्मी रिअल कॉट्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज परत एक असा रिअल विषय मी तुमच्यासमोर मांडत आहे. बघा ना, आपल्या नातेवाईकांमध्ये काही व्यक्ती इतक्या सोज्वळ मनाच्या असतात की त्या आपल्याला नेहमी बोलवत असतात त्यांच्या घरी. आणि कुठेही भेट झाली तर ते सांगत असतात, या कधीतरी भेटायला आम्हाला, आमचं घरदार बघा, आमच्याकडे जेवण वगैरे करा. आणि बहुतेक असे नातेवाईक असतात जे प्रेमाने आपल्याला जवळ बोलवत असतात. पण आपल्या कामाच्या निमित्ताने आपल्याला त्यांच्याकडे जाणं होत नाही, किंवा आपण स सहजच कुणाकडे कशाला जायचं, काही असेल कार्यक्रम म्हणून जाऊयात की असं वाटतं आपल्याला. पण तुम्ही कधी विचार केला का की ह्याच नातेवाईकांमध्ये काही नातेवाईक न सांगताच देवाघरी निघून जातात. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे, त्याने तर बोलवलं होतं, भेटून यायला पाहिजे होतं त्याला. आणि मग तेव्हा आपण म्हणतो मेल्यानंतर की चला शेवटचं दर्शन घेऊन येऊ. त्यावेळेला त्याला बिलकुल आपली गरज राहत नसते. आणि खरंच मेल्यानंतर माणसाला बिलकुल गरज राहत नसते. मृत्यूच्या आधी तो जेव्हा जगत असतो ना, तेव्हाच त्याला वाटतं की आपण जगतो आहोत, तोपर्यंत आपल्या सर्वांच्या भेटीगाठी व्हायला पाहिजे, सर्व प्रेमाने एकत्र यायला पाहिजे, सर्वांनी आनंदाचे क्षण जगायला पाहिजे. मग कुठलेही नातेवाईक असो, ते आपल्या माहेरच्यांचे किंवा सासरच्यांचे असे कुतूहलाचे आणि अगदी प्रेमळ नातेवाईक असतात. पण त्यांच्याकडे आपण आवर्जून दुर्लक्ष करत असतो. आणि त्यात आपणही असू शकतो, आपणही बऱ्याच जणांना प्रेमाने बोलवत असतो. मग ही गोष्ट तुम्हाला कितपत योग्य वाटते की ज्या वेळेला आपण जिवंत आहोत तोपर्यंत एकमेकांना प्रेमाने विचारपूस करून, प्रेमाने भेटू, त्यांची भेट घेऊन, त्यांचं हितगुज विचारू, त्यांनी काही जीवनात साध्य केलं असेल त्याबद्दल त्यांना शाबासकी देऊ, आणि जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत आनंदाचे 2 क्षण त्यांच्यासोबत घालवू. मेल्यानंतर काय असतं आपल्याजवळ? मेल्यानंतर काहीच नसतं. पण आठवणी मात्र मेल्यानंतरही जिवंत असतात. त्या आठवणी मात्र एकमेकांना आपण द्यायला हवेत की नाही, याबद्दल तुमचं मत काय आहे? मला कमेंट्स करून नक्की सांगा.